नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकुंद कुलकर्णी आपले फ्री ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉपच्या या 9व्या सत्रामध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये 6व्या टेक्निकचा भाग 1 पाहिला। आज आपण याच 6व्या टेक्निकचा भाग 2 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया टेक्निक नंबर 6 च्या भाग 2 ला। या घटकामध्ये मराठी वाक्यामध्ये मूळ क्रियापदाची शेवटची अक्षर ला, ली, ले, ल्या असे असून त्यासोबत जात आहे किंवा जात आहेत असे क्रियापद आल्यास इंग्रजीमध्ये एम, इज, आर, बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात। म्हणजेच एम बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, आर बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, इज बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप। नकारार्थी वाक्यामध्ये वाक्यातील मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला, ली, ले, ल्या असून वाक्यामध्ये पुढे जात नाही, जात नाहीत असे आल्यास इंग्रजीमध्ये एम, इज, आर, नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात। म्हणजेच एम नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, इज नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, आर नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप। तसेच वाक्यातील मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला, ली, ले, ल्या व सोबत जात होता, जात होती, जात होते असे आल्यास इंग्रजीमध्ये वॉज, वेअर बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात। म्हणजेच वॉज बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, वेअर बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप। तसेच नकारार्थी वाक्यामध्ये मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला, ली, ले, ल्या येऊन त्यासोबत जात नव्हता, जात नव्हती, जात नव्हते असे क्रियापद आल्यास इंग्रजीमध्ये वॉज, वेअर, नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात। म्हणजेच वॉज नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, वेअर नॉट बीइंग मूळ क्रियापदाचे तिसरे रूप। विद्यार्थी मित्रांनो, याच टेक्निकवर आधारित आपण काही वाक्य पाहूया। वर्गात चित्र काढल्या जात आहे, वर्गात चित्र काढल्या जात आहे। आपण याला इंग्रजीमध्ये कसं म्हणणार? अ पिक्चर is being drawn in the class. A picture is being drawn in the class. वाक्य काय होतं? वर्गात चित्र काढल्या जात आहे, ल्या जात आहे, ल्या जात आहे। मूळ क्रियापदाला लाली, लेलो, ल्या जात आहे म्हणजे एमिजार बीइंग MV3 वापरायचंय। म्हणून चित्र काढल्या जात आहे वर्गात। अ पिक्चर is being drawn in the class. याच वाक्याला आपण जर नकारार्थी म्हटलं असतं, वर्गात चित्र काढल्या जात नाही, वर्गात चित्र काढल्या जात नाही, ल्या जात नाही म्हणजेच एमिजार नॉट बीइंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप। म्हणून अ पिक्चर is not being drawn in the class. A picture is not being drawn in the class. शिक्षकाकडून वर्गात चित्र दाखवल्या जात आहे, शिक्षकाकडून वर्गात चित्र दाखवल्या जात आहे। म्हणजेच अ पिक्चर is being shown, a picture is being shown in the classroom by the teacher. A picture is being
shown in the class by the teacher. त्यानंतर याच वाक्याचं नकारार्थी आपण केलं असतं तर शिक्षकाकडून वर्गात चित्र दाखवल्या जात नाही. शिक्षकाकडून वर्गात चित्र दाखवल्या जात नाही. लाली लेलोल्या जात नाही म्हणजे एम आर नॉट बीइंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. अ पिक्चर इज नॉट बीइंग शोन इन द क्लास बाय द टीचर. अ पिक्चर इज नॉट बीइंग शोन इन द क्लास बाय द टीचर. चहा बनविल्या जात होता. चहा बनवल्या जात होता. ल्या जात होता म्हणजे वॉज वेअर बीइंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. चहा बनवल्या जात होता. टी वॉज बीइंग मेड. टी वॉज बीइंग मेड. याच वाक्याला आपण नकारार्थी केलं. चहा बनवल्या जात नव्हता. चहा बनवल्या जात नव्हता. ल्या जात नव्हता. वॉज नॉट बीइंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. वेअर नॉट बीइंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. चहा बनवल्या जात नव्हता आपण इंग्लिशमध्ये म्हणणार टी वॉज नॉट बीइंग मेड. टी वॉज नॉट बीइंग मेड. विद्यार्थ्याकडून काही प्रश्न विचारल्या जात होते. विद्यार्थ्यांकडून काही प्रश्न विचारल्या जात होते. ल्या जात होते. वॉज वेअर बीइंग मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणून सम क्वेश्चन्स वेअर बीइंग आस्क्ड बाय द स्टुडंट्स. सम क्वेश्चन्स वेअर बीइंग आस्क्ड बाय द स्टुडंट. वर्गात कविता शिकविल्या जात आहे. वर्गात कविता शिकविल्या जात आहे. अ पोयम इज बीइंग टॉट इन द क्लास. अ पोयम इज बीइंग टॉट इन द क्लास. वर्तमानपत्र वाचल्या जात होते. वर्तमानपत्र वाचल्या जात होते. ल्या जात होते. A newspaper was being read. A newspaper was being read. तिला गोष्ट सांगितल्या जात होती. तिला गोष्ट सांगितल्या जात होती. ल्या जात होती. Was were being told. She was being told a story. She was being told a story. त्यांना मदत केल्या जात होती. त्यांना मदत केल्या जात होती. ल्या जात होती. They were being helped. They were being helped. तिच्याकडून गाणे गायल्या जात होते. तिच्याकडून गाणे गायल्या जात होते. ल्या जात होते. A song was being sung by her. A song was being sung by her. मला पुस्तक दिल्या जात होते. मला पुस्तक दिल्या जात होते. ल्या जात होते. I was being given the book. I was being given the book. व्याकरण शिकवल्या जात नाही. व्याकरण शिकवल्या जात नाही. Grammar is not being taught. Grammar is not being taught. फक्त भातच खाल्ल्या जात होता. फक्त भातच खाल्ल्या जात होता. ल्या जात होता. Only rice was being eaten. Only rice was being eaten. तिच्या आईला
पत्र लिहिल्या जात आहे. तिच्या आईला पत्र लिहिल्या जात आहे. लिहिल्या जात आहे. हर मदर इज बीइंग रिटन अ लेटर. हर मदर इज बीइंग रिटन अ लेटर. नाटक वाचल्या जात आहे. नाटक वाचल्या जात आहे. अ ड्रामा इज बीइंग रेड. अ ड्रामा इज बीइंग रेड. शाळेत क्रिकेट खेळल्या जात नाही. शाळेत क्रिकेट खेळल्या जात नाही. लिहिल्या जात नाही. क्रिकेट is not being played in the school. Cricket is not being played in the school. अंगणात सकाळी रांगोळी काढल्या जात नव्हती. अंगणात सकाळी रांगोळी काढल्या जात नव्हती. A rangoli was not being drawn in the yard in the morning. A rangoli was not being drawn in the yard in the morning. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या टेक्निकचा वापर करून वाक्य बोलू शकतो. पण जोपर्यंत कोणत्याही टेक्निक आपण आत्मसात करत नाही, त्याचा वारंवार सराव करत नाही, त्या अंगवळणी पडत नसतात. आणि म्हणून याही टेक्निकचा आपण निश्चित सराव करावा. परत भेटूया एका नवीन टेक्निकसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.